आलीस काम? मी आले की 2 काम उठून. तुम्ही कुठं होता इतक्या वेळ? पाणी आणाय गेलो तुम्ही. पाणी बाटल्या भरून फुल्या होत्या की पाणी आणायला गेलता. हा मग इथं पाणी नव्हतं. हो पाण्याच्या बाटल्या 2 होत्या की जाताना बघून गेलते. आज बेसन पीठ संपलं. बेसन पीठला पैसे नाहीत आणखी निघाले आपले तर काही. अवघडच आहे. बेसन पीठला पोयात आहे. तुम्ही आता इकायला कसं काय करायला? आता 2 दिवस तर काय फुकट वाटल्यासारखं गेलं. मग गिराईक बी कमीच आहे सध्या. बसला आणखीन 5-6 कंपन्यातलं गिराईक भेटलं का नाही? होतं त्याला आता शिकलिंकला आता शिकलो लोकांना चव सापडायला लागली. या आधी लोक एक खाऊन बघायला लागले तेव्हा पुन्हा 2-3 पुन्हा हळूहळू मागते. मैत्रिणींनो या वडापाव खायला. वडापाव खाऊन टेस्ट कशी आहे कशी नाही ती सांगा नक्की. हा ज्यांनी पण खाल्लं त्यांनी तर चांगलीच म्हणलं. तर पण असताना तर वडगाव शेरीच्या आजूबाजूला चंदननगरच्या तर बॉलिवूडच्या शेजारी रिलायन्स स्मार्ट आहे. आहे हे आहे स्मार्ट सुपर स्टोर. स्मार्ट सुपर स्टोर आहे त्याच्या समोरच बघा एकदम समोर. तर या वडापाव खायला आणि कसे आहे कसे नाही ते आम्हाला आता नक्की सांगा. वडापाव म्हणजे आम्हाला पण जरा समाधानी वाटत. आपलं फ्रीज एक लागतंय आपलं घरी. ही सामान ठेवायला ही मिरच्या शिल्लक राहिली. फ्रीज लागायचे का तुम्हाला? हा वस्तू लागते. जुनं पानं तरी एखादं बघावंच लागतं आपलं. कुठलं बघायचं? कुठलं तरी बघावं लागेल. गावाकडून काय फोन बिन आलता का नाही? करते की नाना काय काम म्हणतो? होता आईचा. आता कवा संपायच्यात लेकरच्या परीक्षा कवा यायच्या होईल? परीक्षाच अजून चालू झाल्या नाही का? आपल्याला पुढच्या महिन्यात काय जाम होता आणि बारकाईच्या आता उद्यापासून आजपासून होणार. त्या लेकराच्या परीक्षा चालू. तुम्ही फक्त काय करीत आहे? काम करीत ध्यान बांधून नाही तर कसं करतोय काम? कसं होतंय? असं होतंय का नाही? असं सकाळी ते 4 वाजता उठायचं लय अवघड. 4 वाजता उठायचं अवघड. मस्त मिनी बुस्तर घराच्या बाहेर घेऊन घ्या. पुन्हा मला पिशवी धरू लाग मानता. आणखी तुला काम होतं आणखी पुन्हा बाया ओरडत बसतो. मोरटच येतो. उशीर झालाय मला. घ्या आता पुढे फ्रीज असलं तर तिथं दुकानात विचारते. पुन्हा पानं आपल्याला घरी लागतंय. बारकं छोटं एवढं मोठं नाही तिथं आहे पण चलत नाही लई फास्ट. ठीक आहे. आजची भाजी बी लई वेगळी दिसायली जरा. भाजी बी टेस्टिंग झाली बघ थोडे तोंडात टाकून. मी खाल्लाय का? एक तरी वडापाव एखादी तेवढा पॅकेट खाल्लाय का? आता येणे आपण करून खाऊ घालत असते. आपणच खात बसायचं नसतं. कधी खाल्लंय मी सांगायले ना. बस करा बेसन पीठ. बेसन पीठ इथं पोरी कॅरी बॅग मध्ये माझ्या हातात ते गरम गरम हालून हाताची आग उठली माझ्या. हा मग सकाळी बटाटे सोलून फोडले तेव्हा कसं झालं असं? टाक सगळं टाक. बेसन पीठ संपलंय. आणायचं मग ते घ्या तेवढं ते वरचं. गोव्याची पुडी कुठं ठेवली? रव्याची पुडी होती किती कॅरी बॅग तिथे? हा तिथं गॅस तर झापूक चालायला. त्या सगळ्या लीक झाल्या त्या गोळ. त्या साफ करून द्या सगळं. सर्व्हिसिंग करावं लागते. पीठ कुठे आहे दुसरं? कुठं तरी भरण्यात ठेवलं आहे मी. हा कधी पत्ता म्हणून दिला. भरली कुठं काय झाली? भरणी होतं का?
सांगू मी हा नाही पडतं काही मी सगळं देते तुम्हाला असं करून तुम्ही नुसते बसून तळी जा मिक्सर करायचं राहिलं आणखी हो सगळं राहतंय इथं आलो सगळं मिक्सरचं भांडे इथंच राहिलं होतं सगळं सामान हे आणून चटणी केली होती भांडे घरी घासायला पुदिन्याच्या चटणीला एक नवास लोक जातात चटणी कधी आहे कशी वाटते एका पावासोबत एक एक वाटी खाते हळद कुठे हळद नका हळद काय पाणी पाहिजे सगळं करून घ्यायचा मला फोन इतकं सोपं नसतंय मला बाहेर बसताय माझ्या रुमाल जास्त आपला असा रुमाल टाकतोय गोष्टी कामच आहे एक मसाला टाकी ठेवायचं आपली दुपारी आता उन्हात मसाला टाकायचं मला नियोजन लावायचं मला बर्फ ठेवायचं गोष्ट ही आज का नाही आज आता उद्या आणायचं ती आज सामान संध्याकाळी गोळा करतो कसं मी ही आज सगळं लागतं का नाही हे सगळं चकाचक करून व्यवस्थित टेबल हे लावून ठेवायचं हा फ्रीज आपल्याला लागते बाजूला आपण टाकतो काय करीत जा जरा माणसामध्ये जरा काम करीत जा असं पातेले करून आम्ही जाऊन इतकाला गिरायकाच्या टायमाला पुन्हा हे होतं गडबड सुट्टी मधलं गडबड सुट्टी ते गिरायक संपल्यानंतर ते सगळं फिकवून घ्यायचं त्यासाठी विकत आणायचं फुकट नाही आणायचं दुपारी उन्हात वाळतायची वाळतंय नाही असं करायचं सारखी चाकून नंतर कसं तरी चमच्यानं खरवून मध्ये सोडायचं भिजत आहे पिठात पुन्हा कालवायचं बरं आहे मला हा इतका दल आणता बसून इतका बुडबुड संध्याकाळी गिरायक कसं असतं मग काय पटपट काढून द्यायचं पडलं तरी पैसे राहतात कशाला सामान गरमागरम घ्यावं लागतं यांना खायला पुन्हा करायचं असतं टाइम असतंय एवढं पिठ वाटव करायचं नाही चांगलं 2-4 वडापावचं पीठ जाते बघ तेलामध्ये हात घालून गरम गरम सुरू का म्हणजे हा सोड ना एकच सोड गरम झाले का बघा आधी थोडं आधी असं पीठ टाकून बघायचं असते फचकीन वर येते का नाही बघायचं हा टाकले टाक आता 4 टाक तुझ्या हाताने एकदा म्हणजे होते परत तर वर ठेवायचं चांगले असे खप्पांडे करतील का एक एक जरा वडापावचं नाव काय जम्बो वडापाव तुझ्यासारखेच आहे ती बी मालकी कधी साय तशी म्हणल्यानंतर वडापावच का तशी करायची तुम्ही सांगायला तेल चांगलंच टाकले 4 बसतात इथं गरम गरम काढून द्यावं तिथं आले की 2 मिनिटात तर गरम गरम खायची लोकांना गरम गरमच काढून माणसावर मी काम करायचं शिकायचं जास्त झाकून ठेवायचं सगळं व्यवस्थित ह्याच्यावर भाजीवर पेपर टाकायचा मग
खाली वडापाव वगैरे करू चांगलं वगैरे ठेवायचं किंवा म्हणजे पोळलं नसतं दुपारी इथलं सामान सगळं चकाचक काढून एकदा धुवून पाणी भरून का नाही व्यवस्थित करून घेऊ. ते सगळं तुम्ही करून घ्या मी येते दुपारी साफ करून द्यायला मला वेळ नाही तितका मला पुढचं बघावं लागत आहे तुम्ही सगळा कचरा काढून तरी सगळं वेळ